तर ज्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालंय त्या सर्वांचं खूप अभिनंदन. आणि त्यांच्यासाठी मी स्पेशली घेऊन आलोय माझा व्हिडिओ पहिल्या सेमिस्टरला सामोरे जाताना. कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी थोडी भीती, थोडा उत्साह असतो. लक्षात ठेवा, तुमचा ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तिथे जाऊन कसं वागता, कसं राहता, याच्यावर तुमचं फ्युचर कळून येतं. त्याच्यामुळे जाताना कॉन्फिडन्सली जावा आणि आपल्या नव्या याला सामोरे जावा. त्याचबरोबर सिनियर्सचं ओळख करून घ्या. मित्र नवीन लवकर करत जावा. ओपन माइंडसेट ठेवा. नवीन मित्र बनवा. सिनियरकडून गायडन्स घ्या. म्हणजे तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला अवघड वाटणारे विषय समजून घेतील, त्याचा अभ्यास करायला सुरुवात होईल, प्लॅनिंग करता येईल. नवीन जागेवर गेल्यानंतर पहिली गोष्ट, तुम्ही प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्या. सुरुवातीपासून ॲक्टिव्ह राहा. ग्रुप डिस्कशन, इव्हेंटमध्ये सहभागी व्हा. म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन तुमची मैत्री वाढेल. तसं तुम्हाला समजत जाईल वातावरण कसं आहे ना, आपल्याला आलेल्या समस्यांना कसं सामोरं जायचं. ही झाली एक पद्धत. आता दुसरी गोष्ट आहे सिलेबस. तुम्हाला तुमच्या ब्रांचचा किंवा फर्स्ट इयरला सगळ्यांना कॉमन सिलेबस असतो. तर सिलेबस काय, किती सब्जेक्ट आहेत? पहिल्या सेमला 5 सब्जेक्ट आहेत, प्रॅक्टिकल्स आहेत. तर या सगळ्यांची आधी माहिती करून घ्या. पहिल्या वर्षी बेसिक जसे फिजिक्स, मॅथ, मेकॅनिक्स असतात. हा सगळा कठीण असे समजून घाबरून जाऊ नका. सुरुवातीला सिलेबस, क्रेडिट सिस्टीम, एक्झाम, इंटरनल मार्क्स समजून घ्या. कसे घ्यायचे, त्याच्यासाठी काय काय प्रयत्न करायचे, त्यासाठी नोट्स व्यवस्थित लिहा आणि रेफरन्स बुक वापरा. जर तुम्हाला एकदा कळालं कोणत्या, तर पहिल्या वर्षी तुम्हाला अवघड विषय समजले की आता पुढची स्टेप येते टाइम मॅनेजमेंटची. आता तुम्हाला कितीतरी गोष्टी ज्या सोबतच कराव्या लागतील. एक तुम्हाला असाइनमेंट, प्रॅक्टिकल्स, लेक्चर्स, थेअरी सब्जेक्ट, या सगळ्यांना एकत्रित सामोरे जायचे. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठं संकट आहे तुम्हाला पुढं बॅकलॉगचं. बॅकलॉगला अवॉइड करा. जेवढं होईल तेवढा पूर्णपणे सगळे सब्जेक्ट सुटले पाहिजे, यासाठी तयारी करा. जर तुमचं प्रिपरेशन चांगलं असेल तर बॅकलॉग राहणार नाही. स्टडी प्लस फन प्लस ॲक्टिव्हिटीज. स्टडी, थोडंसं मजा आणि ॲक्टिव्हिटीज, या 3 गोष्टीचा जर बॅलन्स ठेवला तर तुम्हाला कोणतीही गोष्ट अवघड जाणार नाही. तुमचं पहिलं सेम खूप योग्य पद्धतीने पास करू शकता. ज्यामुळे तुम्हाला काय होईल, पुढे एक बेस तयार होईल. हा बेस तुम्हाला पूर्ण इंजिनिअरिंग पर्यंत कामाला येतो. तुम्हाला नंतर करण्यापेक्षा सुरुवातीलाच ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्याचबरोबर लॅब्स आहेत, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल सेशनमध्ये पहिली गोष्ट ॲक्टिव्ह राहा. म्हणजे तुम्हाला थिअरी प्लस प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल. कारण पुढे जाऊन सिलेबसच्या गॅपमुळेच मुलांना प्रॉब्लेम येतात. त्याचबरोबर असाइनमेंट्स आणि सबमिशन हे तुमच्या लाईफमधलं एक, इंजिनिअरिंग लाईफमधलं एक महत्त्वाचं काम आहे. ते वेळच्या वेळी करा. जेव्हा बाकीच्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा इंजिनिअरिंग लाईफमध्ये तुम्ही जेवढं इन्व्हॉल्व होताल तेवढं तुम्हाला चांगलं राहील. रेग्युलर अटेंडन्स ठेवा. रेग्युलर अटेंडन्सचा फायदा तुम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी होतो. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंटरनल मार्क्स त्याच बेसिसवर दिले जातात. क्लास अटेंड करा, नोट्स बनवा. त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेसाठी एक प्लॅटफॉर्म तयार होईल आणि तुम्हाला सोपे जाईल. त्याच्यामुळे रेग्युलर अटेंडन्स आणि क्लासमध्ये अटेंडेड हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कॉन्फिडन्स लेवल कधी पण हाय ठेवा. कॉन्फिडन्स जेवढा आहे तेवढं तुम्हाला डिप्रेशन किंवा टेन्शन या गोष्टी लांब राहतील. त्याच्यामुळे पहिल्या सेमिस्टरला ह्या गोष्टीची खूप गरज आहे. त्याचबरोबर हेल्थ आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. सुरुवातीला जास्त अभ्यास, असाइनमेंट, एक्झाम यामुळे ताण येतो. रेग्युलर एक्सरसाइज, योगा आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी घ्या. आणि माइंड फ्रेश ठेवला तर प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. त्यामुळे हेल्थ, स्ट्रेस मॅनेजमेंट या 2 गोष्टी पण खूप महत्त्वाच्या. कारण तुम्ही आजारी पडला तर तुम्ही या सगळ्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करणार नाही. स्ट्रेस आला तर तुमचं लक्ष आपोआप या सगळ्या गोष्टीतून बाहेर जाईल. त्याच्यामुळे या सगळ्यांचा बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, हे सगळं जर तुम्ही मॅनेज केलं तर तुमचं फ्युचर हे ब्राईट असणार आहे. इंजिनिअरिंग नंतर प्लेसमेंट पण होईल आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर कुठेतरी पॅकेज चांगलं घेऊन बाहेर पडताल. त्यामुळे ब्राईट फ्युचर करण्यासाठी या सगळ्या गोष्टीत पाळा. धन्यवाद.